सॅलरी किती एक्सपेक्टेड आहे? 3-3.5 लाख वर्षाला. आणि कोणत्या बेसिसवर 30,000 महिना द्यायचा? कोणत्या बेसिसवर म्हणजे 11,000 रुपये भाडे मला घराला. बायकोला आयब्रो वॅक्स, बायकोची ब्युटी कमी नाही झाली पाहिजे. नवरा ड्युटी करून मिळाला तरी चालेल. पोराला भिंगरला शाळेत घातलंय, दररोज टिंगराला सूत घेऊन घरी येतंय ते पोरग. मास्टरच्या मारण्याचा चपकी तर त्याला फी नाही भरली म्हणून 70,000 रुपये पहिल्याच वर्षी डोनेशन आहे. 70 माणसाने किडनी डोनेशनला टाकली पण ती पण फेल निघाली. एवढं सगळं करून बायकोला अजून एक परी पाहिजे. परी झाली. त्या परीचा दवाखाना करू करू माझी टर्रे झाली. पण परी काय अजून परी व्हायला. परीला सोमवारी पिवळा जुलाब, मंगळवारी काळा जुलाब, बुधवारी काहीच करीत नाही. परी तापली, परी शिंकली, परी थुकली, परीची ढिरी फुगली, परीला वापत्यात हे करा ते करा. परीने घरी यायची वासना नाही ठेवली माणसाला. एवढं सगळं करून तो सांगतो माणसाच्या जीवाला काही खाऊ वाटलं काहीतरी हॉटेलमध्ये जाऊन तर तिचे पाहुणे कोणून नेऊन टाकतात घरी काय माहिती. मग तिथं चालू होतं घ्यायला साड्या, घ्यायला परकर. अगं बाई नवरीची वर्कर आणि बघ किती लाल झाली ती काम करू करू. तसं बाईला जर आलेली सगळे पैसे मी लोकांना देतोय ना. मी फुकटच काम करत राहिलो कंपनीत. मिसेस जॉब करत नाही का मग? अहो मला तिने जॉबला ठेवले तिच्यासाठी. तिला हलवायला एखादा माणूस ठेवला ना ते पण बरं होईल. हालत सुद्धा नाही जागेवरची. आणि तुम्ही म्हणता 30,000 रुपये का देवी दिसतो तेव्हा माझं इतर समजा.